तर ठाणे पालिका हद्दीमध्ये दररोज 12 कोटींची पाणी चोरी होत असल्याचा ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आरोप केलेला आहे। शानू पठाण एकनाथ शिंदेंची भेट घेऊन सर्व पुरावे सादर करणार आहेत। पाणी माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही शिंदेंकडे करणार आहे। एकेकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात। कोटी रुपयाचे बिल आहेत। महापालिकाचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य। आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार। तर गॅस सिलेंडर आता उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना फटका बसतोय। पुण्यातील जेम रोड लगत असलेले हिंदवी स्वराज्य हॉटेल 4 दिवसांपासून बंद आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आखाती देशातील युद्ध संघर्षाच्या झळा भारत देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। अनेक हॉटेल व्यावसायिक असतील किंवा उद्योजक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पुण्यातील आपण जेम रोड लगत असलेला हिंदवी स्वराज्य या हॉटेलमध्ये आहोत आणि हे हॉटेल गॅस पुरवठ्याच्या अभावी गेली 5 दिवसापासून बंद आहे। अनेक युद्धाचा काळ जो अनिश्चित काळ आहे, आता युद्ध कधीपर्यंत सुरू राहील हे सांगता येत नाही। मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल चालकांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। तर परभणीमध्ये ऑटो चालकांची बंदची हाक पाहायला मिळते। एलपीजी गॅसचे दर वाढल्याने बंदची हाक देण्यात आली। मागील 8 दिवसात एलपीजी 40 रुपयांनी महागलेला आहे। ऑटो संघटनांकडून आता उद्या बंदची हाक देण्यात आली। तर रत्नागिरीमधील गॅस एजन्सीमधील व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणाच्या वादावर अखेर पडदा पडलेला आहे। गोडाऊन कीपरनं 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर परस्पर वितरण केल्याचं पत्राद्वारे मान्य केलं आहे। तर वितरित करण्यात आलेले 5 व्यावसायिक सिलेंडर एजन्सीमध्ये परत आणण्यात आलेले आहेत। तर आखाती देशातील युद्धाच्या खाद्यतेलाच्या दरावरही परिणाम झालेला आहे। सिलेंडर नंतर आता अमरावतीमध्ये खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे। 1 लिटर तेलामागे 10 रुपयांची वाढ झालेली आहे। 15 लिटरच्या तेलाच्या कॅनवर 150 रुपयांची वाढ झाली। तर नाशिकच्या येवलामधील अंगणगाव येथील मायबोली कर्णभिदीर निवासी विद्यालयालाही गॅस तुटवड्याचा फटका बसला। गॅस तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना भाजी पोळीऐवजी आता खिचडी भात जो आहे तो दिला जातोय। मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिल्यानंतर विद्यालयाला दिलासा मिळालाय, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संस्थाचालक अर्जुन कोकाटे यांनी दिली। मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयामध्ये 120 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यातले 15 विद्यार्थी अपडाऊन करीत असतात आणि 105 विद्यार्थी निवासाला असतात। कालपर्यंत आम्हाला गॅसचा फार मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला होता। चूल पेटवायची आणखी काय करायचं अशा विचार करीत असतानाच राज्याचे अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री माननीय आमदार छगनराव भुजबळ साहेबांनी फार मोठा दिलासा काल आम्हाला सर्वांना दिला। त्यांनी सांगितलं की प्राधान्याने अशा निवासी शाळा आणि आश्रम शाळा यांना गॅस ताबडतोबीने सरकारतर्फे पुरवण्यात येईल। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा दिलासा मिळाला।